डीजे बंटी हॅलो गाइस, पुन्हा एक तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही, आमच्या टी शर्टवरून समजला असेल तुम्हाला। तर आज आहे गोपालकाला। तर सगळ्यात आधी तुम्हाला गोपालकालाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या नवीन शेवा गावात होणारी मज्जा। तर आता आपल्यासोबत आहेत दोन मेंबर, तनिष आणि पन्या। तर इथं बघा, आम्ही सगळे टी शर्टी घालून आता 8:30 वाजले आहेत। 9 वाजता देवलातनं पालखी निघणार आहे। तर असते असते आमच्या गावात हांडे फोडत बाहेर पण जाणार आहोत मी। तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आज होणारी मजा तुम्हाला मी दाखवते। बाहेर पण जाणार आहोत। तर पण्याने बघा प्रॅक्टिस करते तो तिथंच। तर चला आता जाऊया देवलात आणि तिथं बाहेर पोरं त्यांचं प्रॅक्टिस करतात ते बघूया। चला आता जाऊया। जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी। जय जय राम राजा राम पालखी आलेले आहे आणि आता पहिली हंडी फोडायला चाललेलो आहे। इथं बघा सगळी पोरा पहिली हंडी। फोडलेले आहे, चालले पुढं केसांसोबत। दर्शन आता दुसरी हंडी इथं आहे, इथं बघू शकतो। आता ही 3 स्थळांची आहे, ही बारकी पोरा फोडणार आहात, पण बारकाच आहे।
आता आलेलो आम्ही घरात आली आणि आता ही आहे मोठी अंडी घरात आलीची. तर आता ही सध्या बारकी बरोबर असंच टाइमपास करतात. आता नुसतं हंडींचे पैसे काढतात दुसरा काय. आणि आता इथं 5 तर लावायचं आम्हाला, ते पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. पालखीला थांबलोय. किती रात लावलं? लावा 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 ठर लावा. जय जय. तेरी गगरी रे, ओ आया फिर रच का पाका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया फिर रच का पाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया फिर रच का पाका संभाल तेरी गगरी रे. देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी कर माखन तेरा जिया भी चुराए. ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा गोरी. नगरी आगे पीछे डगरी रे, अरे बच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी रे. घरात अंडी पण फोडली. त्याच्या पण निष्ठा खावाला. तर आता हंडी फोडून झालेला आहे आणि चाललो तर बसमध्ये. बघा बसमध्ये पब्लिक. आणि आता आलोय उरणला. हे बघा
असं लावचं सेवा इथं जवली पुणे किती बघा किती बतक चाललंय. बघा बालूभाई आमचा मेन पथकातला. सुरक्षा फार महत्वाची आहे प्लीज. आणि इथं बघा नागावचा डोसा मेन प्लेअर. म्हणूनच प्रत्येक हरीचे दास आहोत आपण. आगर घरत यांचा गोविंदा पथक नावा आहे शांतेश्वरी आई. हे गोविंदा फक्त वर्षभर काय सराव याच्यामध्ये व्यस्त नसतायत. तुम्हाला ठाऊक आहे का काही मोठे क्रिकेटर आहेत, काही इंजिनियर आहेत, मोठमोठ्या चांगल्या अगदी प्रशासकीय हुद्द्यांवरती असणारे गोविंद सुद्धा आहेत. आणि म्हणून गोविंदांना गोविंदा म्हणूनच पाहू नका. व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा सपोर्टसाठी या. चला बाकी गोविंदा पथक इथं असेल त्यांनी थांबा त्यांच्या बाजूला सपोर्टसाठी. पाच थरांची सलामी, 5,000 रुपये नकद राशी. शांतेश्वरी आई. इथं बघा आमचा मेन प्लेअर भेटलेला आहे मँगो. आलो आम्ही द्रोणागिरीमध्ये. एखादा जाणवणार आहे मनोज खुंडेकर यांचा आणि त्याच्यानंतर शांतेश्वरी सेवा रेडी राहायचं आहे. नवीन सेवा एकदम हमारे पड़ोसी धर्मागिरी के पड़ोसी नई गाँव गाँव वालों को बहुत प्यार से उम्मीद करते हैं वो छोड़ेंगे जरूर, लेकिन और बहुत अच्छी सलामी उन्होंने धन्यवाद किया और हमारी तरफ से उनको बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आए. नक्कीच चांगला असा शांतेश्वरी सेवा गोविंद पथकाने सलामी 5 थरांची सलामी दिलेली आहे. शांतेश्वरी माते की जय. चालू आम्ही करंजाला. अजून किती वाजले रे? 2 वाजले तरी काय नाही. नुसता फोडा खाला नाही. नुसता सलामी खाला नाही तर पण डायनोसॉर झालेला आहे. बघू आता इथं किती. गणेश अतिशय अनुभवी असे एक बाल गोपाळ आहेत. गणेशला घ्या. सर्व क्रीडा कबड्डी असू दे, बँजो असू दे, ब्रास बँड असू दे आणि गोविंद असू दे, क्रिकेट असू दे, सगळ्यात सहकारी असतात, सहभागी असतात. धन्यवाद.
आणि कृपया आमच्या ट्रॉफ्या काढा. टेबल पडले तर ट्रॉफ्या टेबल पडल्या नाही तर आमच्या ट्रॉफ्या तुटतील सगळ्या गोविंद पथकांना द्यायच्या आहेत. नवीन शेवटचा गोविंद पथक यशस्वीरित्या 5 थरला होतोय. एकदा जोरदार टाळ्या उद्या 5 थरासाठी. असते आम्ही मस्त जेवून चाललोय उन्हाळ्याला. बघा सगळं कसं बसमध्ये सगळं आज बसलं. आणि आता वाजलेत बघा किती, एवढे वाजले. आणि आम्ही काय करतो चला. तर काय चालू आहे आम्ही उलवेल रोडला. हे बघा उलव्याला आलेलो आहे. फुल पब्लिक आहे. मोहनखडा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी त्यांच्या संघामध्ये आणि बरोबर प्रत्येक यामध्ये जे अग्रेसर असतात त्या ज्योती मोहन पाटील, त्याप्रमाणे गुलामी जगन्नाथ पाटील आम्ही आलो JNPT-ला. इथं 2 अंड्या होत्या. आधी इकडची आली आणि आता इथं आलोय. ही बघा पोरा.